शब्द वापरलेला आहे. क्षिरोखिणी हाती करावा विचार, तरावा पार बहु सिंधू. हा शब्द वेगळ्या वेगळ्या शब्दाला संतांना आपल्याला समजून दिलं. मी ध्यान म्हणलो. अरे तुकाराम बाबाला मानता याच्यावर कोणतरी विचार केला का? आजवर क्षिणोखिणी हाती करावा विचार, तरावा पार बहु सिंधू. म्हणजे या मायाच्या समुद्रातून पलकड जाण्यासाठी त्यानं देखील हा शब्द वापरला. आता तरी त्याला लक्ष करा. आणि तुकारामाचा प्रमाण आहे ध्यानाबद्दल. तुका म्हणे एकचित करुणी राहिलो निवंत. याचा वापर केला का? त्या महाराजांना तरी सांगले का? याच्यावर कीर्तन केले. तुका म्हणे एकचित करुणी राहिलो निवंत. हा म्हणणारानं तरी ध्यान केलं का? याचं एकचित उभं केलं का? आणि तुकारामाचा प्रमाण आहे. आपण सारखे करीतात कारण नाही काल करायला लागे. आता तुमच्या समोर आहे. संत हृदय लागता सहज वासनेचे बीज जळून जाई. आता ते माणसं लढा लागले इथं दर्शन घेताना. संत हृदय लागता सहज हा तुकारामाचंच भजन आहे. काय फुलाजी बाबा पण लक्ष केलं नाही तुम्ही आजवर. हे तुकाराम बाबाचंच आहे. संत हृदय लागता सहज वासनेचे बीज जळून जाई. आणि रेचक कुंभक हरिपाठामध्ये रेचक कुंभक हरिपाठ रोज घेतो आपण. रेचक कुंभक कुंभक मध्ये उश्वास नाभीशी घ्यायचा आणि रेचक मध्ये नाकानं सोडायचा. हरिपाठामध्ये एकनाथ महाराज समागमावरी हरी घाला. कोणती नारळ, कोणतं बेल, कोणतं तुळशीला पाणी घाला म्हणला. सम मध्ये उश्वास नाभीशी उभा करणं एकनाथ बाबाचा पुरावा. समदमावरी हरी घाला हरिपाठामध्येच आहे. कुणीतरी आता उपयोग केला का? पण आता तरी हे जे सांगायले लोक हे मंदिरात गेले, आता तरी डोळे उघडा. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू ना असा उक्षाचा. आता तरी हाय पत्ता. याच्यासाठी जवळ बसावं, त्याला विचार करावा, सत्संग करावा आणि टिंगण करण्यापक्षी मुक्त बसावं. नाही तर मग डायरेक्ट जाऊन पुसा की बाबा तुमचं कार्य कसं काय चाललं कोणतरी पुसलं का आजवर. आणि ह्या ज्ञानेश्वरीमध्ये हे अर्जुना तू भेद जर करशील तर कोटी कोटी जन्म तुला नरक भोग भोगावं लागल. आणि आमच्याचा समाज निर्धार करायला एकूण एखादा आपली काय सोय होईल हे पाहून घ्या. हे ज्ञानेश्वरी आहे. कृष्णानं अर्जुनाला यात बोध केला. भेदासारखा दुसरा जो भेद करेल कोणी त्याच्याविषयी मी कधी त्याचं मुख देखील पाहणार नाही. अर्जुना तो माझ्या संग आहे म्हणून हे यामध्ये सांगलेलं आहे की भेद ठेवू नको. तुकडोजी म्हणला भेद लयाला जाऊ जगाचा भेद लयाला जाऊ. हे भेद प्रत्येकाला आडवा आलेला आहे. वैष्णव शिवाचं नाव घेत नाहीत. शिवपंथी विष्णूचं नाव घेत नाहीत. दत्तपंथी रामाचं नाव घेत नाहीत. म्हणजे हे भेद प्रत्येक महाराजामध्ये भेद केला नाही. तुमच्या आमच्या काय भेद जाते लक्षात करा. महाराज लोकांचा भेद केला नाही आमच्या लोकांचा तर तुमचा भेद कसा जाईल. ह्या लोकांना देशाला भारतात धर्माला सत्यानाश करून टाकून दिला. हे किती सांगलं अर्जुनाला. कोटी कोटी तुला जन्म भोगावा लागेल मला. पुन्हा हे व्यास ऋषीचा ग्रंथ आहे. हे आधी अनादी हे अनादी स्वयंसिद्ध स्वयंसिद्ध म्हणजे हे आत्मा आधी अनादी असून स्वयंसिद्ध आहे. हे ऋषीचा ग्रंथ आहे. हे भारताची संस्कृती आहे. फुलाजी बाबा फुलाजी काय घेऊन बसले याच्यामध्ये वाचवा. आणि समजत नसेल तर माझ्यापाशी या 4 रोज कोणी तुम्हाला संशय जर काढून घ्यायचा असेल कोणते घेऊन या. गीता घेऊन या, ज्ञानेश्वरी घेऊन या, कोणते 4 वेद घेऊन या तुम्ही. मला काही नसेल का काही मला अभिमान नसेल, धर्माचा अभिमान नसेल, देशाचा अभिमान नसेल. हे लक्षात ठेवा. प्रत्येकाला अभिमान पाहिजे. देश सांभाळा धर्मही पाळा.
हे आता तुम्हाला दाखवावं लागलं. भेदासारखा शत्रुनाथ यानं सांगलं, गर्व अभिमान कपट कल्पना वासना बोलो हे नरक आहे. नरक तम म्हणजे काय? नरकाची केवळ रजतो सबल मायागळ. तुकाराम बाबाने रागाला नरक म्हणे नाही. नरक हमेशा राग, हमेशा राग, हमेशा निंदा, हमेशा निंदा. ते अर्जुनाला सांगलेलं आहे. तू भेद जर मानशील तर जन्माजन्मी अर्जुना तुला नरक भोग भोगावं लागेल. मला तुझं माझं दर्शन होणार नाही. आणि या ध्यानाबद्दल सांगलेलं आहे. ध्यानाबद्दल हे अर्जुना, मरते वेळेला, देह सोडते वेळेला तू माझं ध्यान कर. मी तुला जन्माजन्मी सगळं घेऊन राहील. हे माझं ध्यान कर. म्हणजे कुणाचं ध्यान करायचं? कृष्ण तर नाही. मी सर्वांमध्ये अर्जुना. कृष्ण मेला समजलं नाही आम्हाला. गीता वाचले, ज्ञानेश्वरी वाचले, गाथे वाचवले. मी सर्वांमध्ये आहो, माझ्याशी पान घालत नाही. तो कोण? मी म्हणजे आत्मा. मी तुमच्यामध्ये आहो, तुम्ही माझ्यामध्ये आहात. तुमच्यात असून तुम्ही जर तुमच्या स्वरूपाला ओळखणार नाही तर मी कधी तुम्हाला ओळखू येणार नाही. जिथे सारखं लक्षात ठेवा. आता जे बोलायला लागले यानं स्वतःची परीक्षा घेतलेली आहे. मी चांगली असून आणि बोध देखील केला. अरे तू सर्वांमध्ये असून एक आंधळा, एक लुला, एक गरीब काम तुझ्यामध्ये भेद मला विचारत नाही. मी त्याचं काम करत नाही. तुम्ही माझ्या जवळ आले नाही. मी आजवर सांगलं नाही. आता तुमच्या इथं आलो म्हणून सांगायला लागलो. का आहे ते ओळखा. काय फरक आहे? हे कृष्णाचे गीतेच्याच गोष्टी असतात. हे काहीच नाही. आत्मा असं सिद्ध आहे. हे आधी अनादी. अरे याचे आपण शब्द वापरतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा तस्मै गुरु वे नमः. नाही का? हे शब्द आहे. 3 गुण आहे. रथम सत्व, ब्रह्म विष्णू, आधी अनादी, आधी पुरुष आणि शंकराच्या आधीचा आदिनाथ गुरु. शंकराच्या आधीचा. शंकराने हे शब्द वापरला. आदिनाथ गुरु सकल सिद्धीचा मथिरता मुख्य शिष्य. तो आधी अनादी पासून जे शब्द आहे हा आत्मा आहे. प्रत्येक ऋषी मुनीने हा शब्द वापरलेला आहे. कृष्णाने हा शब्द वापरला आहे. आणि मी मध्ये जीव हे कुणामध्ये नाही. ज्ञानेश्वरी वाचली. अवघ्याची चराचर ईश्वरची माझे घर, दयाची मती अशा चिरकमी होणार पण चराचर झाला. ज्ञानेश्वरी कळाली का? हा शब्द समजला का? ज्ञानेश्वरी वाचली. आम्ही महिनाभर वाचवले आणि एकच श्लोक आहे. पंढरीला जा म्हणला का? अवघ्याची चराचर ईश्वरची माझे घर. ज्ञानेश्वर पंढरीला जा म्हणला. त्यानं माय बापाचं नाव देखील घेतलं नाही ज्ञानेश्वराने. आणि कोणकड बोट केलं? ईश्वाकड बोट केलं. हे सत्य आहे. एकनाथ महाराज जे जे ऋषी भूते ते माने जे भगवंत. भूत मध्ये आम्ही कोंबड्या बकऱ्याचा भूत काढ, भूत लागलं या वैद्याचा लाभ घेतला. भूत मध्ये जीवाला म्हणलेलं आहे. लक्षात ठेवा. आता तरी भूत लागू देऊ नका. त्या कोंबड्या बकऱ्याचं भूत काढलं आणि भूत पळून गेलं. हे कल्पना काढली. कल्पना. भूत जगामध्ये नाही. भूत जीवाला म्हणलेलं आहे. आणि देव हा आत्मा परमेश्वर आत्मा सिद्ध पुरुष आधी अनादी. याला आमचे लहान मोठे देव लागतात कसे? हे माझा विश्वास झाला. हे आपली अंधश्रद्धा आहे. आपण बसवतो आणि आत्माला लागते. मी तास मांडला माझ्या लेकराला लागायचं. मग उलटी व्हायची. वैद्याचा हा ते तुम्ही पेरणीला निवड केला नाही काय? की हो खरंच आमची चूक झाली. मग नेऊन टाकायचं. आता ह्या मालिकामध्ये आलो मी. म्हणलं मीठ मांडले आणि माझ्या लेकराला अजून लागायला म्हणलं की माझ्या मोठ्या मुलाने एक खाते बुजून टाक म्हणलं. हे तुम्हाला लागायला लागले तेव्हा हात सोड. आता ढीक घातला त्या आश्रम सुभावर. आणि आता एक देव लागलं. हे अंधश्रद्धा लक्षात ठेवा. बापानं सांगलं, आज्यानं सांगलं, आम्ही ऐकलं. पान फडकर वाजलं की या वडाच्या झाडावर भूत राहायचं म्हणून बापानं सांगलं होतं की बाई येते उगत काहीतरी पान पडते. अरे बापानं सांगलं होतं झाडावर भूत होतं म्हणून मला लागलं.
असं परत परत खरंच लागून जाते. श्री काल्पनिक भागीरथी गोष्टी आता लक्षात ठेवा. हा माणूस ईश्वराचा अवतार आहे. तुम्ही लोकांना अनुसाची कथा वाचवता तुम्ही की अनुसानं ब्रह्मविष्णूचे लेकर केले आणि तुम्हाला हे दगडाचा देव लागते. आम्ही तर बसवलेला आणि असा देव आपला आपल्याला लागत असं देव तरी असा कसा होतो. हा ईश्वराचा अवतार आहे. सूर्यासारखा आहे आत्मा आहे. त्याला कोणी मारणार नाही. मज नाही हाड, मज नाही मास, मज नाही लेणे, मज नाही पिणे, मज नाही खाणे. मी सर्वाचा अलग आहो आणि लहान मोठ सर्व काही सांभाळतो. अर्जुना ते कोण? आत्मा. निर्गुण निराकार अविनाशी अखंड अमर हे पुरे नाव. नारद नारायण आत्मा, नारद आत्मा. ब्रह्म उत्पत्ती करणारा हे संतले याचा रजगुण, रजगुणाला ब्रह्मदेव म्हणलेला उत्पत्ती करणार आहे. आपणच तुम्हीच ब्रह्म, मी ब्रह्म तुम्ही परब्रह्म, हे उत्पत्ती होणार. हेच ब्रह्माचं काम. विष्णू रक्षण करते. आत्माला विष्णू म्हणले हे लक्षात ठेवा. मंदिराला नाही, तुमच्यामध्ये आत्माला विष्णू म्हणलेलं आहे आणि रागाला शंकर म्हणलेलं आहे. निर्गुणात्मक ही सृष्टी 3 गुणावर चाललेली आहे आणि हेच विष्णूचा अवतार आहे. तुम्ही लक्ष्मी हतवाची आणि हे शंकराचा अवतार आहे. पार्वती तुम्हीच आहात. कोणी मेला नाही गेला नाही, तोच आत्मा आहे. आम्हाला हे पुढे चालू जाणार आहे, चाललेलं आहे पुढे. हे सर कल्पनेमुळे आम्हाला हे कळालं नाही. जेथे आले आला तेथे लोक सांगा. हे स्वतः 3 गुण आपल्यामध्ये असतो. कोण ब्रह्म मेला, विष्णू मेला, कोण मेला, कोणी मेला नाही. हे मला आज करून आलं. ह्या सगळ्या अज्ञानपणाच्या गोष्टी कोणी सांगलं नाही. तुकाराम बाबा म्हणला ईश्वरा बदल वेरी वृक्ष बनते रे आम्हा सोयी रे. आणि आम्ही तुकाराम बाबाचं भजन करतो, कीर्तन करतो आम्ही आणि आम्ही भेद करतो. विष्णू पुराणामध्ये वैष्णव धर्म विष्णुमयी जग भेदा भेद अंग. वैष्णवाचा धर्म विष्णुमयी जग म्हणजे प्रत्येकामध्ये कुत्रा मांजरा म्हणे देखील ईश्वराचा विष्णू बसून भरून आहे. आणि म्हणावी माझ्यासारख्या आहात तुम्ही, तुमच्यामध्ये मी माझा भगवंता भरून आहे. जे अनुसार साहित्य जना मिलामध्ये भेटलं होतं ते संसाराला पार करण्यासाठी मीरानं ओळखलं. हे संसार माय म्हणे घागड झाली परतवारी फुला झाली, बाप म्हणे महाराईला आता पाला जरी आता आपल्याला अशी बोले मिला भाई दर पिल्या बनला नाही. त्यावेळेला बापानं दर पार म्हणला. जर राधा होता म्हणजे दर पार कसं म्हणत नाही. जाय म्हणजे माडीवर गिलासाला पेला घेतला आणि कृष्णाच्या फोटोपाशी जाऊन बसली आणि अशी प्रार्थना केली आणि पार पार टाकून दिली. ती संजीवनी आता तुम्हाला ते ध्यान म्हणालो. या मार्गाने तुम्ही या मार्गाने सरताना मिळाले तोंडाच्या संसारातून पार झाल्या या ध्यान मार्गातून. किती वेळा धर्माला किती भोगावा फळी ऐका आधी आम्हाला. वाचण्याच्या सगळे धर्म घेणं लागेल तीची झाली अंधरूपी. पुनर्जन्म हे माझा स्वतःचा अनुभव आहे. खा पिया मारा भांडण करा झगडे करा चुलीत पाणी टाका दोघे उपाशी राहा. दोघच नवरा बायको हे स्वतः घडलेलं आहे. चुलीत पाणी टाकल्यावर फराक करा मर तसाच. 3 दिवस चूल पेटवण्यात दारूमुळे मला भोगली राहू मी. 3 दिवस पडूनच काय झालं म्हणायला तोड नाही. चुलीत पाणी टाकल्यावर स्वयंपाक करमत राहील का माझ्या घरची गोष्ट. हे दारूच्या माणसाच्या गोष्टी आता ह्या हे मी घडलेलं आहे. स्वतः मला कळालं आता कळालं की मी 3 दिवस आणि आता मी सांगता की माझी गोष्ट अशी अशी झाली. म्हणता येते का? दवाखान्याचा म्हणता येते का? काय झालं पुसता येते का? चुलीत पाणी टाकलं. हे असं स्वतः आपले कर्म आहे. कर्म भोग म्हणतात त्याला. दैवी भोग 4 आणे. दैवी भोग 4 आणे म्हणजे अचानक पत्नी मरणं, अचानक बैल मरणं आणि एक पत्नी
असताना दुसरी पत्नी करणं आणि झगडे लागणं, मारामारी करणं, आणि मग आता सांगा त्याला चार लोक सहसा म्हणे हे देवानं केलं, देवानं केलं. याला कर्मभोग म्हणतात. हे लक्षात ठेवा. तुकडीचा फोटो आहे माझ्या आता मंदिरामध्ये. दैव दैव म्हणे का रडशी जाळीने गुन्हा फुले. दैव चांगलं आहे, आम्ही हे तथात ठेवायला. पण आम्ही काहून आम्ही का दुःख का भोगले. दारू पियाचं, दारू पियाचं, संध्याकाळी झगडा करायचा, मारामारी करायला, सकाळ पोलीस येते आणि ठाण्यात नेते. आणि नंतर येतं कोणी दोस्त येते, काय वर तुम्ही खायचं पियाचं मस्त घरात पडायचं, रस्त्याला खायला निघतो. ते तरी किती चांगला भेटला, खावा पिवा आपल्या घरात झोपा, पायात दे घरामध्ये पडून राहा. पण ते काय म्हणते महादैवाचा, अरे गावात राहिला, दारू पिला, तिथं जाऊन भांडण घेतला, मार खाल्ला, काय कपाळाला हात लावा लागला. मूळ ही गोष्ट आहे. कोणते मी ईश्वर असा नाही, कधी तुम्हाला शिक्षा देणार नाही. ईश्वर लक्षात ठेवा. कर्मभोग म्हणतात त्याला. कर्मभोग आपल्या हाताला भोगायला लागलो. हे त्याचं भोगण्याचं कारण काय. अंधश्रद्धा. अरे भूत बाधा देव धर्म येणं लागले जगाला. देव म्हणते भक्ताला गाडग्या बाबा देखील म्हणला. हे मला कळालं नाही, आता समजलं मला. हे देवा गुरु शिष्यामुळे झाले धर्माचे वाटोळे. तुकाराम बाबा गाथांनी म्हणलेलं आहे. गुरु म्हणजे काय. महापुरुष, सत्पुरुष आत्मा, सिद्ध पुरुष आत्मा. याला कोणताही पट्टा नाही. अनेक नाव आहे. निराकार, निर्गुण, अनेक जोडे. ईश्वरनाथ, ईश्वराचा नाथ म्हणजे आत्मा. ते ईश्वरनाथ मांडला कुठं. काशीला. ईश्वरनाथ काशीला मांडला. आणि संतांचा ईश्वरनाथ आत्माला म्हणलेला आहे. कुठेही जायची गरज नाही. हे मला याची ओळख झाली माझ्यावरून. हे एवढं जे बोलावं लागलो हे स्वतः मला अनुभव आलेला आहे. ग्रंथ पाहिले, असे ग्रंथ पाहिले काही की सत्य काय जगामध्ये, हे मला अनुभव आला आहे. जगन्नाथ मध्ये पडलेला आहे. जगाचा नाथ म्हणजे आत्मा. लक्षात ठेवा. देवानं दिलं, देवानं दिलं, खरंच दिलं. जीवाला देव म्हणलेला साधू संत. कोणतेही काही झाले आपण देवानं दिलं, देवानं दिलं. लेकरं दिले म्हणतो आपण देवानं दिले. पोरग झालं देवानं दिलं, म्हणजे जीवापासून जीव तयार झाला. आता उघडं सांगतो तुम्हाला, स्त्री पुरुषाशिवाय हे कोणत्याही घटना घडणार नाही. हे नैसर्गिक देण आहे. परमेश्वर बी गव्हाचं बी टाकलं गहू निघल, आणि ज्वारी फेली तर ज्वारी निघल. असं आहे. हे सगळं तुमच्या हातामध्ये. आपल्या आत्मस्वरूपाला विसरल्यामुळे आपण सगळं काही आपण पाहूया. कुणाशी हे ध्यान. तुका म्हणे एक चित्त करुणी राहिलो निवंत. कोण कोण धरेन जीव दे भाव हा सोहम. जन्मातेचे मुळ पाहावे शोधून दुखाचे कारण जन्म. कोण होतं तिथं. वाटको सांगले ना. त्या माईच्या गर्भामध्ये कोण होता सांभाळायला तिथं. त्या अग्नीमध्ये इतकं मांस खाल्ला. आपला सर्वांना अनुभव आहे. आता फुलाजी बाबा आला, शाही बाबा आला, राम आला, मारुती आला. अरे ते देखील तिथंच होते की. त्यानं देखील माईच्या गर्भात वाचले आणि आपण तिथंच वाचलो. हे लक्षात ठेवा तुम्ही. हे जीवाला जीव. हे गाय गाभण राहते. याचा मला एका प्रमाण आलाय तुकाराम बाबाचा. दुधाची उत्पत्ती कोण केली बाळा. वाढवे शिरपती सवे दोन्ही. दुधाची उत्पत्ती कोण केली बाळा. वाढवे शिरोची सवे दोन्ही. म्हणजे गाय गाभण राहिली की दुधाला संग सुरुवात करते. आणि त्या गायीच्या जीवाला देव देव सगळं करते. त्या गायीच्या जीवाला माहीत झालं की यामध्ये दुसरा माझ्यापाशी जीव आहे. त्या जीवाला जीव कळालं आणि त्यानं त्या जीवानं दूध तयार केलं त्याच्या थरामध्ये. हे आपल्या पुढे आहे. आणि जन्माची गाय चाटते आणि चाटत 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 ते वासरू काय उभं राहते असं करते. त्याला कोण सांगलं. तोच ईश्वर आहे. आत्मा ईश्वर संतांना सगळं केलं आणि त्याला आत्माला ईश्वराचे देवाचे परमेश्वर नाव अनेक दिले. पण आत्मा
त्या वासराला कोण सांगलं बराबर असं पाहत 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 जाते आणि बराबर त्या मामाला धरून सरी दूध पिते आपल्या पुढे. मग तुकाराम महाराज मला तुका म्हणे कैसे आमदारे जण गेले सोडून खरे तेव्हा तसे मला वाईट वाटायला लागलं. सर्व जे करता तुम्ही करता, याला लय रोग नाही, याला आत्मा अलग आहे. आपल्या हाताने आपलं दुःख भोगायला लागलो. हे दारू पिणं, गंजीपाय खेळणं, रंडीबाजी करणं, चोऱ्या करणं, खोटं बोलणं, निंदा करणं, हे रोग आपला लावून घेतला फुकट. याच्यापासून सावध राहा, लक्षात ठेवा. भेद नाही आला जाऊ जगाचा, भेद नाही आला जाऊ, हे स्वतः ऐकलं मी. आणि काहीतरी तुम्हाला की थोडं ते मला बळी बसवले आता समजलं या परिसरामध्ये. इतकंच आहे मानव सेवा, हीच मानव सेवा. जो या आत्माला ओळखणार नाही तो केवढाही बाबा लावू द्या, तुम्ही जटा लावल्या, झाडे लावल्या, यज्ञ याद करा, तरी पण त्याला आपलं सुख समजणारच नाही. मी कोण आहो? सत्य स्वरूप माझी आत्मा. त्याला कशाची आला, त्याला दात नाही, बात नाही. देव जाती जातीचे आपण केले पण देव म्हणायचा आत्मा. इष्टीचा अलग आहे, माऱ्याचा अलग आहे, अंगाचा वेगळा आहे, कोणत्याचा आगळा आहे. सबका मालिक साईबाबा एक आहे. आत्मा लक्षात ठेवा. जे काही व्हायला लागलं सरळ, पण या मानवाला अधिकार आहे. पशुपात होतं पण या नरकाना खूप नरकाने करतो. नरका नारायण हो, या ब्रह्मतत्वाचा पुरावा आहे. याचा मला अनुभव आला. बैलाचं कातडं दिलेलं ते घिशिलाचं ते पाहिलं होतं भाता, एवढ्या लोखंडाचं पाणी करते. बैलाचं उदाहरण दिलं त्या कातड्याचं की हा या माणसाचं काही होत नाही. जर करणी केली नराता नारायण हे तुमच्या पुढी काहीतरी केला असेल म्हणून तुमच्या पुढी बसला. हे ब्रह्मानंदाचा पुरावा काहीच नाही. न लागे सायस जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. हे तुकाराम बाबा म्हणला या माध्यमातून मला घरीच भेटलेला आहे. न लागे सायस जरा जरा साधना कुछ नाही लागत, खर्चच नाही गठडी. भजो रे भया राम गोविंद हरी, देवी नाही सुवास सुवास. अनुर्वाचार, अनुर्वाचार, त्याला अनुर्वाचार म्हणतात. आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपले पाच तत्वाचा आत्मा बनलेला ज्या ध्यानातून ज्ञानेश्वर जना मेला मुक्ता मारूच्या आकाशात होता. ज्ञानेश्वराने निजभीत चालवली याच मालिकेतून. पण हे पुन्हा समाधीचा मार्ग आहे. आज पुन्हा सांगणं ध्यान, धारणा, समाधी आणि निर्विकल्प समाधी 4 अवस्थात ह्यामध्ये लिहूनाच्या ग्रंथामध्ये या. हे ध्यानाबद्दल उपासना, यामध्ये उपासना लिहून ज्ञानेश्वरी मध्ये उपासनेला बसा देव भेटते. अरे माझ्यासारखा गुरु होता, त्याला उपासना कळालं नाही, ऐकला होता उपास. पूर्व उपास धरा तुमचा उद्धार होते. पहा किती चक्कर झालं, त्याला माहित नाही. उपासना करा देव भेटते. मी म्हणालो ध्यानाला बसा, काहीच नाही. आपण पाहूया आपणाशी आपला तो देव एकत्वामध्ये आपला आत्मा प्रसन्न होतोय. आता याच्यामध्ये सिद्धी बद्दल काल सांगलेलं आहे. 8 सिद्धी आहे त्यामध्ये. दणा मीरा तुकाराम बाबा ज्ञानेश्वर एकनाथ महाराज या पुणे सिद्धीवर जगाला उद्धार केले. 8 सिद्धी आहे. हे व्यास ऋषीचा ग्रंथ आहे. 8 सिद्धी प्रसन्न आहे आणि जगाला त्यांना हात मार्ग दाखवत आले. 3-4 युगापासून हे सिद्धीचा मार्ग आहे. आणि आज इथं काय झालं, सिद्धीला विशेष तळापूर पुसे. आणि मला देखील अष्टसिद्धी प्रसन्न आहे. ब्राह्मणाला लिहिलेलं आहे ग्रंथामध्ये की फुलानी बाबाला देखील अष्टसिद्धी प्रसन्न आहे. पण या सिद्धीचा लाभ घेऊ नये. आज मी कोट्यावधी रुपये कमवत होतो. नुसते मी आता तुम्हाला सांगतो 1 रुपया इथं थैला ठेवतो आणि 1 रुपया टाकतो. टाका म्हणतो याच्यामध्ये लिहितो. कोणी 1 रुपया टाकत नाही. कोट्यावधी संपत्ती कमवून ही रिधी सिद्धी लावे पिसे तया गोड पुसे. कनक कामिनी दोनों हे दुश्मन. सोनं आणि बाई संताला महाग हे लक्षात ठेवा. एकाचे घात साधायचे जात नाही. या उद्धवाला यामध्ये सांगितलं आहे. या ज्ञानेश्वरीने उद्धवा 3 गोष्टीपासून सावध आहे. पण स्त्री
नको नको शिशी बोलणे, नको नको शिशी रगडणे, नको नको शिशी बोलणे हरिपाठामध्ये चिरंजीव पदाच्या म्हणे वाचून पहा. ह्या गोष्टीला दूर राहाय. नको नको स्त्रीशी बोलणे, नको नको स्त्रीशी रगडणे, नको नको स्त्रीशी एकांत बोलणे अर्जुना. आणि सोनं या 2-4 गोष्टीपासून राहाय सावध, मग तुला काही होऊ शकत नाही. मी सांभाळतो. आज काय चाललं बघा, सांगा काय चाललं हे कृष्णाला अर्जुनाचा बोध का आहे आणि आज आपलं काय चाललंय हे. इतका सारा धिंगाणा होऊन गेलाय धर्माचा. येणे लागले जगाला देऊन म्हणते भरत्याला, या माणसाच्या प्राण्याच्या पलकड माणूसच नाही हे मला कळालं की माझ्यामध्ये देव आहे, तुमच्यामध्ये संपूर्ण भरून आहे. जे अरुसामध्ये जे आहे तुझ्या महिला लोकांमध्ये आहे तेच अवतार आहे, तेच अवतार आहे. जना मिराजा तुमचा अवतार आहे. पण आपण आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाची ओळख झाल्याशिवाय आणि महात्मा भेटल्याशिवाय आपला उद्धार होत नाही. आणि याच्यातूनच हे जरा तुम्ही ध्यान करायला लागले, या ध्यानाच्या माध्यमातून अनेक कार्य होतात. आता चालू आहे तुमच्या इकडे अनेक बरोबर परिचय नाही, तर आमच्या इकडं संकटाला मात करायला मावले. आता ध्यानातून काही मी तुम्हाला करता येते. इथं पाणी पडायचं, माझ्या वारात पाणी पडलं बरं, बारावर थोडं वारावरती पडाल एवढं शिधी प्रत्येकाला साधले. आणि शिधी एक शिधी आहे, तुकाराम बाबांना शिधी लिहिलेली आहे. एक शिधी कशी आहे, ही सावली आपली शरीराची आहे. इकडे सावली गेली हिला धरायचा पुढे जाते, आणि इकडे सावली गेली तिला उभं करायचा ती हाती लागत नाही. आणि ते धोक्यामध्ये टाकते शिधी. म्हणजे हाव पैसा 1,00,000 2,00,000 3,00,000 गाडी फटफटी झाली, गाडी घेतली, माडी बांधली, ह्या शिद्या होता. ह्या शिद्या एक शिधी आहे. आणि 8 शिद्या होता. ह्या माणसाच्या उधार शिदीशिवाय कुणाचंही काम होणार नाही. आणि त्याला निर्जीव वीज चालवली, शिदीवरच चालवली. मारुती आकाशात जात होता, वायू प्रसन्न झाला, त्याला वायू पुत्र म्हणतात. आकाशात जात होता. त्या अष्टसिद्धीचे अनेक काम होतात होते. आणि जगाचा तिचा फायदा घेऊ नका, काहीच बाधक नाही. ते हेच बाधक आहे. आपण पैशाच्या मागे लागलो, मानाच्या मागे लागलो, मोठेपणाच्या मागे लागलो, गोडधड खाण्याच्या ह्या सगळ्या शिड्यात होतात. एकही शिडी अशी. आणि सगळ्या संतांना ह्या तुकाराम महाराजांना सर्वांना पाण्यातून वह्या आल्या कोरड्या. 13 दिवस समाधीस्थ बसला होता बाई. हे अन्न पाणी घेतलं नाही. 12 दिवस त्यांना समजण्याच्या तिने बसला होता, आपल्या गाथामध्ये लिहून आहे. आणि 13व्या दिवशी ऑटोमॅटिक कोऱ्या वह्या आल्या. मीरानं 20 प्रसन्न केलं या ध्यानावर. पण याला पट आहे. राग रोष कपट कल्पना वासना जसे ठेवले अनंते तसे ते राहावे. कौटुंबाई संचिताचे. कोण्या दिवशी गादी, कोण्या दिवशी गाडी, कोण्या दिवशी पैदल, कोण्या दिवशी उपाशी, कोण्या दिवशी फळफळाट. हे आपल्या भारताचे सोटकुटी अशा लोकांची हे साठे होऊन गेले. हे असे ऋषी झाड पाले कंद खाऊन हे यानं ज्ञान प्राप्त केलेलं आहे. हे स्वतःचा अनुभव आहे. फुलाजी बाबांना जगण्यात तुम्हाला सांगलं, हे संतांचं सगळ्या पैसे नाही असे कोणीच नाही. माझ्या पाया पडायला लागले की मी देव हो, हे मला कळून आलं की माझ्यामध्ये तुमच्यामध्ये संपूर्ण आहे. मारुतीचे गुण तुमच्यामध्ये आहे, ईश्व आहे त्यामध्ये. तुकाराम बाबा म्हणला, चिळायचे बिंडुले आमनी श्वांगर कोंदले, हरिहराच्या मूर्ती बिंडुल्यात येती जाती सोहम. आज एवढं डोकं आहे. हे आपला टेलिफोन तुमचा अमेरिकेचं काम करायला लागला. मी बोलायला लागलो, अरे डोकसं केवढं आहे तू बोलायला. त्याचं म्हणलं ही गोष्ट खरी आहे. तू बोलायला पण डोकसं केवढं आहे याच्यावर विचार केला का? अमेरिकेचा 5 मिनिटांमध्ये ओढायला हे केवढं मोठं आहे. तुका केवढा केवढा अणुरेणू थोडा रोकड माणसाचा कशा एवढा. तुकाराम बाबा तुका कधीचा सर्वाच्या आधीचा. आणि तुम्ही आम्ही बी सर्वाच्या आधीच्या, पण आपल्याला वळत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला पाहायचं असेल या ग्रंथामध्ये सर्व काय मिळते घ्या आणि वाचवा. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मनाला जे इच्छित फरक घेऊ करू शकता. हे भारताची संस्कृती आहे.
काहीच नाही लागत ऑटोमॅटिक शिकते मनुष्य राग दोष कपट कल्पना माझ्यामध्ये होतात हे हळूहळू या ध्यानातून जाते आणि स्वतःची ओळख होते आणि माणसावर एकूण एकावर प्रेम होते बुद्धदया निर्माण होते देव मध्ये सत्य आणि धर्म मध्ये बुद्धदया प्रत्येक प्राण्यावर दया करा